गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 3 बत्ती रोड। संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। याबद्दल तज्ञांची समिती नेमलेली होती आणि या तज्ञांनी समितीचा अहवाल दिलेला आहे। परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या पिण्याच्या पाण्याबाबतची बैठक घेतलेली आहे आणि त्या अहवालामध्ये कुठली योजना चांगल्या पद्धतीने करता येईल असा म्हैसाळ गावाचा उल्लेख केलेला होता। आता दुसरी एक योजना पुढे आलेली आहे। रेंदाळच्या पुढे जो दुधगंगा कालवा आलेला आहे त्या ठिकाणी एक खण आहे रेंदाळा काहीतरी, तिथं पाणी टाकून उचलावं अशी त्यांची मागणी आहे। दादा आता तिथं जातील, आढावा घेत असताना त्यांच्या लक्षात येईल आपल्या शुडकुडची फिजिबल नाही हे तज्ञ समितीने सांगितलेलं आहे। आता रेंदाळच्या खणीतून किंवा म्हैसाळमधून कुठूनही इचलकरंजीला रोज भरपूर आणि स्वच्छ पाणी देण्याची भूमिका आम्ही मांडलेली होती। तीच भूमिका आज अजितदादांची आहे। आज त्या बैठकीत जाऊन निश्चितपणाने इचलकरंजीला पिण्याचं पाणी देण्याबाबत ते निर्णय घेतील। मुख्यमंत्री त्यानंतरचा फायनल। मुश्रीफ साहेब आपल्या इचलकरंजीच्या आढावा बैठकमध्ये सुद्धा नव्हते। मुश्रीफ साहेब माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या आढावा बैठकमध्ये नव्हते। माझ्या माहितीप्रमाणे मुश्रीफ साहेबांना या सविस्तर त्याच्याबद्दल माहिती नसावी म्हणून त्यांनी त्या पद्धतीने बोललं। त्या दिवशी इचलकरंजी दौऱ्यावरती पाण्याची बैठक असताना सुद्धा ते इचलकरंजी महानगरपालिका बैठकीला का आले नाहीत आणि स्थानिक नेत्यांना का डावलले गेले? महापालिकेच्या पाण्याचा प्रश्न एवढा बैठकीत असताना सुद्धा ही बैठक जी होती आज माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांच्या विनंती केली होती। प्रामुख्यानं ही बैठक उपमुख्यमंत्री साहेबांच्याकडं, अजित पवार साहेबांच्याकडं महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या ते फायनान्स आणि प्लॅनिंग आणि फायनान्शियल मिनिस्टर आहे। इचलकरंजीला 2027 पर्यंत आपल्याला विशेष अनुदान जे आपल्या महानगरपालिकेमध्ये कन्वर्ट झाल्यामुळं 2022 ते 27ला आपल्याला विशेष सहाय्यक अनुदान मिळतं आहे। त्या अनुदानातनं आपले कुठलेही विकास कामं होत नाहीत। त्याच्यामुळं 2017ला जो GST कायदा झाला त्या GST कायद्याच्या माध्यमातून इतर महानगरपालिकेला, महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकेला GSTचं त्या ठिकाणी त्यांना अनुदान मिळते आणि सहाय्यक अनुदान मिळते। त्याच्यामुळं त्यांच्या स्थानिक विकास निधीमधनं त्या ठिकाणी त्यांना चांगली त्यांचा पगार असू दे, त्यांचे विकास कामं असू दे, त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चरला निधी लावायचा असू दे, त्यांचे बाकीचे प्रश्न असू दे, त्यांना चांगला निधी उपलब्ध होतो आहे। त्यात इचलकरंजी आणि जालना 2017 नंतर ह्या 2 महानगरपालिका 17 GSTच्या कायद्यानंतर झालेत। आता 27 नंतर त्याचा आपला विशेष सहाय्यक अनुदान संपणार आहे। आम्ही त्यांना विनंती प्रामुख्यानं GST आम्हाला उपलब्ध त्या ठिकाणी त्या कायद्यात आम्हाला घ्यावं। त्याच्यामुळं 1000 कोटी डायरेक्ट महानगरपालिकेला आपल्याला उपलब्ध होणार आहेत अशी आमची त्या ठिकाणी आमची मागणी आहे। त्याच्यासाठी लावलेली त्याच्यामध्ये आढावा बैठकीमध्ये पाण्याचाही विषय त्या ठिकाणी आलेला आणि कुणाला डावलण्याचा हा विषय नव्हता। लोकप्रतिनिधी आणि ज्यांनी कोणी या बैठकीला विनंती केली आणि लेखी विनंती केली की ही बैठक व्हावी GSTची बैठक व्हावी, त्या बैठकीनुसार त्या ठिकाणी त्या लोकांना बोलवण्यात आलं। मी सांगितलं काय, माझी नगराध्यक्ष नाही किंवा नगरसेवक नाही, स्थानिक मोठे नेते नाही त्या बैठकीला, अशी नाराजीचा एक सूर उमटला। आता तीच बैठक माननीय कलेक्टर साहेब या त्यांच्या, कारण की पाण्याचं मॅनेजमेंट करायचं ते बरंच आपलं इचलकरंजीचा आपला नागरिक मंच आहे, विविध सामाजिक योजना आहेत, बरेच नेते मंडळी आहेत, त्यांना बऱ्याच अनुभव आहे। काही नेते मंडळींना पाणी पुरवठा सभापती म्हणून काम करायचा अनुभव आहे, काही बऱ्याच नेते मंडळी उपनगराध्यक्ष म्हणून काम करत असताना गावात अतिशय चांगलं काम केले।
त्या सगळ्या गोष्टीचा अनुभवाचा कलेक्टर साहेबांनी त्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घ्यायचं ठरवलं आहे की त्यांच्या माध्यमातून सुद्धा काय सजेशन्स असतील. म्हणजे जसं आम्ही म्हटलं की टॉपअपसाठी आम्हाला 45-50 MLD पाणी द्या. प्रशासकाचं म्हणणं आहे की पूर्ण क्षमतेनं 90 MLD पाणी एकाच ठिकाणी घेतलं पाहिजे. या सजेशन्स आणि त्यांचे काय सजेशन्स असतील, त्यांचे काय सल्ले असतील तर 100% कलेक्टर साहेब त्या ठिकाणी त्याची आढावा बैठक घेणार आहे.